जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक पहिला. समास सहावा. श्रोतेजन स्तवन. श्रीराम. आता वंदू श्रोतेजन, भक्ती ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुण सज्जन, सत्यवादी. समर्थ सांगतात, येथे श्री श्रोतेजन बसले आहेत, त्यांना मी वंदन करतो. भक्त, ज्ञानी, संतजन, विरक्त, योगी, गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नांचे. यांच्यातील काही सत्वगुणांचा समुद्रच आहेत, तर कुणी बुद्धिमान आहेत. काही श्रोते नाना शब्दरत्नांची जणू खानच आहेत. जे नाना अर्थबृता ते भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते निश्चयी पुरुष. समर्थ सांगतात, कुणी असे रसिक आहेत की वक्त्याच्या प्रत्येक शब्दातील अर्थामृताचा रसास्वाद ते घेतात, तर काही असे विद्वान आहेत की वेळ पडल्यास कुठल्याही विषयावर उत्तम वक्तृत्व करू शकतात. काही असे निश्चयी पंडित आहेत की ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात. ज्यांची धारणा अपार, चे ईश्वरांचे अवतार, नातरी प्रत्यक्ष सूरवर बैसले जैसे. काहींची धारणा शक्ती अशी अपार आहे की हे ईश्वरांचेच अवतार आहेत. ते जेव्हा सभेत बसतात तेव्हा जणू प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपाने सभेत उपस्थित आहेत असे वाटते. की हे ऋषेश्वरांची मंडळी शांत स्वरूप सत्वागडी, जयाचेनी सभा मंडळी परमशोभा. असे अत्यंत सात्विक व मूर्तिमंत शांती स्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की जणू हे सर्व महान ऋषीवरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळे या सभेला अत्यंत शोभा आली आहे. हृदयी वेदगर्भ विलसे मुखी, सरस्वती विळासे साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु. समर्थ सांगतात, देवांचा खरा अर्थ तेच जाणतात. त्यांच्या जिभेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य, नाट्यादी साहित्य प्रसंगांवर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरु बृहस्पतीच बोलत आहेत. जे पवित्रपणे वैश्वानवर, जे स्फूर्ती किरणांचे किरण, ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड नये. काही श्रोते अग्निप्रमाणे पवित्र आहेत, तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून स्फूर्तिरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहेत. काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही. जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी. काही अखंड सावधान आहेत, तर काही त्रिकाळ ज्ञानी आहेत, तर काही आत्मज्ञानी असून सर्व काळ निराभिमानी आहेत. ज्यांचे दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रांशी लक्षिले मने जयाच्या. काही अखंड सावधान आहेत, तर काही त्रिकाळ ज्ञानी आहेत, तर काही आत्मज्ञानी असून सर्व काळ निरभिमानी आहेत. जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादे ज्ञातेपणे करुणी. ज्यांच्या दृष्टी खालून गेले नाही अशी वस्तूच जगात नाही, असे काही सर्वज्ञ आहेत. त्यांच्या मनाने पदार्थ मात्रास जाणून घेतले असते, परंतु हे गुणग्रहिक म्हणून बोलतो निशंक भाग्य पुरुष काय एक सेवित नाही. बोलण्यासाठी म्हणून जे काही आठवावे ते त्यांना पूर्वीच ज्ञान असते, तेव्हा शहाणपणाचा आव आणून त्यांच्या समोर बोलावे तरी काय हेच कळत नाही.
परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्राही असतात. ते समोर येईल त्यातील उत्तमाचे ग्रहण करतात. म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे. सदासेविती दिव्यान्ने पालटा कारणे अवेट अन्ने तैसेची माझी वचने पराकृते. समर्थ सांगतात, जे सर्वदा दिव्यान्ने सेवन करतात तेही रुची पालटा करिता कधी कधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात. तशीच ते माझी प्राकृत वचने गोड मानून घेतील. आपले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. काय म्हणतायत? प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार श्रद्धेने परमेश्वर पूजन करावे असे सांगितले जाते, पण परमेश्वर पूजनच करू नये हा विचार कोठेही सांगितलेला नाही. तैसा मी एक वाग्दुर्बळ श्रोते परमेश्वराचीच केवळ यांची पूजा वाचबरड करू पाहे. त्याप्रमाणेच माझे श्रोते हे केवळ परमेश्वर रूपच असल्याने मी वाचेने दुर्बळ असलो तरी मला जमेल तशा अवबड धोबळ शब्दांनी मी त्यांची पूजा करणार आहे. उत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गोल्याता नाही वचनाची. समर्थ सांगतात, माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही, कुठलीही कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्ती ज्ञान वैराग्य गुण नाहीत, तसेच शब्द माधुर्यही नाही. ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या. माझा वाग्विलास हा असा आहे, पण जगदीश हा भावाचा भोगता असतो हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथ रचनेवर प्रवृत्त झालो आहे. श्रोते तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीच आहात. माझी व्युत्पत्ती ती किती? मी मंदबुद्धीचा मूळ असा आहे आणि तरी आपल्याशी सलगी करत आहे. समर्थांचा पुत्र मूर्ख जगी परी सामर्थ्य असे त्याचे अंगी, तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो. एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी तो बापाची सलगी करू शकतो, तेवढे सामर्थ्य त्याच्या अंगी नक्कीच असते. तसाच मी तुमचा संतांचाच असल्याने तुमच्याशी सलगी करत आहे. व्याघ्र सिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परी त्यांची पिल्ली निशंक तयांपुढे खेळती. व्याघ्र सिंहादी हिंस्र पशूंना आपण लोक भयभीत होतात, पण त्यांचे पिल्ले निशंक मनाने त्यांच्या पुढे खेळत असतात. तेव्हा मी संतांचा अंकित तुम्हा संतांपाशी बोलत तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की. त्याप्रमाणे मी तुम्हा संतांचा अंकित असल्यानेच तुम्हाशी बोलत आहे. तुम्ही माझी निश्चितच काळजी व्हाल अशी मला खात्री आहे. आपलेची बोले वावगे त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे. आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले तर आई बापास त्यास सांभाळून घ्यावेच लागते. सांभाळून घ्या अशी विनंती त्यांना करावी लागत नाही. हे तो प्रीतीचे लक्षण स्वभावे करी मन, तैसे तुम्ही संतजन माय बाप विश्वाचे. समर्थ सांगतात, ते सांभाळून घेतातच हे तर प्रेमाचे लक्षणच असते. ते स्वाभाविकपणेच तसे करीत असतात. तसेच तुम्ही संतजन म्हणजे अवघ्या विश्वाचे मायबापच आहात. माझा आशय जाणोनी जीवे, आता उचित ते करावे. पुढे कथेसी अवधान घ्यावे. म्हणे दासानुदास
म्हणून माझा आशय जाणून ते जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेल तिकडे लक्ष द्यावे अशी आपल्या दासांचाही दास असलेल्या माझी प्रार्थना आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोते जनस्तवन नाम समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ. पुढील भागात दशक 1 समास 7 कवेश्वर स्तवन. धन्यवाद.